नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया रविराजला कॉल करून सांगते की आपण दामिनी देशमुखला जाऊन भेटूयात का. रविराजला मात्र तिच्या बोलण्यावरती आश्चर्य वाटतं. आता तुझी मनस्थिती ठीक नाही म्हणून तर आपण नकार दिला ना चौकशीला, मग आता तुझं हे मधीच काय असं तो विचारतो. प्रिया म्हणते नाही, पण दामिनीला आपण कोऑपरेट करायला पाहिजे ना, कारण ती खरी आहे. रविराज म्हणतो खरा तर अर्जुनही आहे, पण एवढंच की तो या केसबाबत जरा चुकीचा विचार करतोय. आता हेच बोलणं प्रियाच्या पथ्यावर पडतं आणि हाच मुद्दा ती उचलून धरते आणि म्हणूनच म्हटलं ना की आपण दामिनीला कोऑपरेट करूयात. आपल्याकडे लपवण्यासारखं काही नाही आहे ना, मग आपण भेटूयात तिला. तेव्हा रविराजला तिचं म्हणणं पटतं आणि तो म्हणतो मी लगेचच दामिनीला फोन करून कळवतो. आणि ती हो म्हणाली की तुला मेसेज करतो. आता कुठे प्रियाच्या जीवात जीव येतो. ती स्वतःशीच म्हणते की निदान आता मैपट डोक्यावर तरी बसणार नाही. आता इकडे प्रिया कल्पना आणि प्रतापला सांगते की मी जरा बाबांकडे जाऊन येते. तेव्हा प्रताप म्हणतो की आता तर जाऊन आली ना तू 2 दिवसापूर्वी, आणि कालच रविराज आणि प्रतिमाही येऊन गेले, मग असं वरचेवर तिकडे जाणं बरं नाही दिसत. तेव्हा प्रिया लगेच म्हणते की काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. प्रताप म्हणतो माझं ऑब्जेक्शन नाही, पण असं जर तू वरचेवर जात राहिली तर आमच्याकडे प्रश्न उभे राहतील ना की तुमचा संसार व्यवस्थित चालू आहे की नाही, तुझं इथे मन रमतं की नाही. तेव्हा प्रिया सांगते की आश्रम केसबद्दल जरा हालचाली चालू आहेत ना, त्याच्या संदर्भात मला डिस्कस करायसाठी बाबांकडे जायचं आहे. अर्जुन सायलीला हे ऐकल्यानंतर जरा आश्चर्य वाटतं. आणि आमचा संसार किती छान चालू आहे हे तुम्ही बघताच ना, आणि माझं मन इथं छानच रमतं. अर्जुन लगेच तिला टोमणा मारतो. रमणारच ना, कारण तुला इथं बसून छान छान माझ्या बायकोच्या हातचं जेवण जेवायचं असतं. तू इथं इतकी बिझी असतेस की तुला वेळच मिळत नाही. तिच्याबद्दलच काड्या करायच्या असतात, कुणाच्या दारावरती कान लावून ऐकायचं असतं, कुणावरती चोरीचा आळ टाकायचा असतो. किती बिझी असतेस तू इथे. तेव्हा कल्पना म्हणते की वाटलंच होतं मला, अजून तू हिला टोमणा कसा मारला नाहीस. हिला टोमणे मारल्याशिवाय तुझी सकाळ होतच नाही ना. तेव्हा अर्जुन म्हणतो काही कांड न करता तन्वीची जेव्हा रात्र होईल तेव्हा मी सकाळी गप्प बसेल. अर्जुन हळूच सायलीच्या कानामध्ये बोलतो की ती दामिनीला भेटायला चालली आहे, बघाच तुम्ही आता फक्त. आणि प्रियाला म्हणतो की दामिनीला जेव्हा भेटशील तेव्हा तिला आमचं म्हणणं नक्की सांग की आम्ही खरे आहोत आणि आमचीच बाजू जिंकणार आहे. प्रिया खूपच घाबरते आणि मी तिकडे नाही चालली आहे असं ती बोलते. प्रताप अर्जुनवरतीच ओरडतो आणि अर्जुन तू जरा शांत बस, प्रिया तू जा बरं. तेव्हा प्रिया निघून जाते आणि अर्जुन सायलीसुद्धा स्टडी रूममध्ये येतात. सायली म्हणते रविराज काका तर अगोदर नाही म्हटले होते ना, मग आता ही प्रिया तिकडे कशी चालली असेल. अर्जुन म्हणतो मला खात्री आहे महिपतने तिला फोर्स केला असणार आणि सिनियर नेहमी बाय लॉ जातो, त्याच्यामुळे त्याने अगोदर तसं म्हटलं असेल. पण उलट प्रिया जर तिकडे चौकशीला गेली तर आपल्याच फायद्याचं आहे, कारण जर ती तिकडं चौकशीला गेली तर तिला आपल्याकडे यावंच लागेल. आणि दामिनीलासुद्धा तिचं स्टेटमेंट पुन्हा एकदा ऐकायचं असेल लोपोल शोधण्यासाठी. सायली म्हणते पण दामिनीला जर आपल्या अगोदर प्रियाच्या स्टेटमेंटमधल्या चुका कळाल्या तर. अर्जुन म्हणतो नाही कळणार, कारण आपण मधुभाऊ आणि प्रियाला जेव्हा आश्रमात घेऊन गेलो होतो त्यावेळेस रिक्रिएशनच्या व्हिडिओचा ॲक्सेस तिच्याकडे नाही, तो फक्त आपल्याकडे आहे. त्या दामिनीला चौकशी करायची ना प्रियाची, बिंदास करू द्यात. आता इकडे रविराज आणि प्रिया दामिनीकडे येतात. रविराज म्हणतं की ही माझी मुलगी तन्वी आणि हिची हल्लीची मनस्थिती जरा नाजूक आहे, कारण तिच्या पर्सनल आयुष्यामध्ये खूप काही घटना घडल्यात आणि एक प्रत्यक्ष खूनही पाहिला आहे. त्यामुळे तुला जे काही विचारायचं आहे ते तू थोडक्यात विचारून तिला लवकर मोकळं केलं तर बरं होईल. दामिनी म्हणते की हो नक्कीच, आणि प्रियाला प्रश्न विचारू लागते. त्या रात्री नेमकी काय घडलं होतं ते सांगशील का. तेव्हा प्रिया जे काही घडलं होतं आणि जे काही कोर्टात तिने स्टेटमेंट दिलं होतं त्याप्रमाणे ती सांगू लागते. तेव्हा दामिनी तिला थांबवते आणि बस झालं, रविराज तुम्ही हिला घेऊन जाऊ शकता असं ती बोलते. तेव्हा रविराजलाही आश्चर्य वाटतं. चौकशी अजून पूर्ण झाली नाही, तिने स्टेटमेंटही पूर्ण दिलं नाही, आपण रीतसर चौकशी करतोच ना. तेव्हा दामिनी म्हणते की मला तवरून ताकबात ओळखता येतो आणि बाकी सगळं मला रेकॉर्डमधून कळेलच ना. आता ते दोघंही तिथून बाहेर पडतात. त्याच वेळेस लगेच दामिनीला महिपतला कॉल करून सांगते. महिपत म्हणतो की आमचं प्यादं आलं होतं ना. दामिनी म्हणते ज्या मुलीला तुम्ही प्यादं समजताय तितक्यात रविराज परत फिरतो आणि दामिनी खूपच घाबरते. रविराज म्हणतो माझा फोन विसरलाय. महिपत विचारतो की त्याने आपलं बोलणं ऐकलं असेल का. दामिनी म्हणते की मला नाही तसं वाटत, पण ही जी मुलगी आहे ती अतिशहाणी आहे. म्हणजे रविराज शेजारी बसलेला असताना ती सरळ सरळ खोटं बोलत होती आणि हे बोलताना तिचा एकदाही आवाज थरथरला नाही.
महिपत म्हणतो, देशमुख बाई, त्या पोरीमध्ये ते गुण आहेच, म्हणजे तिची नस जरी कापली ना तरी आधी खोटारडेपणा बाहेर येईन आणि नंतर रक्त. दामिनी म्हणते की मला तिला एकटीला भेटायचं आहे, तिला लगेच पाठवा. महिपत म्हणतो, मी पाठवतो तिला, पण ते रविराज वगैरे कशाला, आपण तिच्याशी सुमडीत बोललो असतो ना. दामिनी म्हणते की मला तिला भेटायचं आहे, पाठवा तिला लवकर, आणि ती फोन कट करते. महिपत म्हणतो, जगात ही एवढी एकटीच बाई आहे की जी महिपतचं वाक्य काटण्याची हिंमत करते, पण काय करणार, माझे हात दगडाखाली आहेत ना. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की आपल्या हाती खूप मोठा क्ल्यू लागलेला आहे, म्हणजे तो मेसेज आणि त्या मेसेजवरून जे ऑफिसर त्या ठिकाणी आले होते ते जर एकदा आपल्याला कळालं तर आपले खूप मोठे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होतील. सायली म्हणते, पण दामिनी जे काही प्रश्न प्रियाला विचारतीये ते जर आपल्याला कळाले तर, अर्थात त्याचा काय उपयोग म्हणा, ती खोटंच बोलणार आहे. त्यांचं हे बोलणं चालू असतं तितक्यात चैतन्याचा कॉल येतो आणि चैतन्य सांगतो की आपलं काम झालं आहे, मी कोर्टाकडून परवानगी मिळवली आहे, तन्वीची चौकशी आता सायक्रेटिस्टच्या समोर होईल. अर्जुन म्हणतो, परफेक्ट. चैतन्य म्हणतो की मी लगेच रविराज सरांना तशी नोटीस पाठवतो. आता इकडे रविराज आणि प्रिया घरी येतात. रविराज म्हणतो, मला एक कळत नाही आहे की दामिनीने स्टेटमेंट पूर्ण ऐकून का नाही घेतलं, तुझं सगळं बोलणं तिने ऐकून का नाही घेतलं. प्रिया म्हणते की बाबा, एवढी मोठी वकील आहे ती, माझ्या 3-4 वाक्यामध्येच अंदाज आला असणार तिला की मी खरं बोलतीये. नागराज लगेच म्हणतो, आणि तसंही तन्वीशी बोलताना लक्षात आलं असेल त्यांना की तन्वी किती जेन्युइन आहे, तिने कोर्टात दिलेलं स्टेटमेंट असणारच आहे ना मॅडमकडे, मग त्यामुळे त्यांना वाटलं असणार की परत परत तेच काय ऐकायचं. प्रिया म्हणते, नाही, पण माझा अजिबात वेळ वाया गेला नाही, मी खूप मनापासून कोऑपरेट केलं आहे. तितक्यात रविराज एक एन्व्हलप पाहतो आणि हे कधी आलं असं नागराजला विचारतो. नागराज म्हणतो की आत्ता अर्धा तासापूर्वी आलं. रविराज म्हणतो की आपण तन्वीची मानसिक स्थिती ठीक नाही म्हणून चौकशी नकारली होती ना, तर अर्जुनने नोटीस पाठवली आहे की आता चौकशी सायकोलॉजिस्टच्या देखरेखीखाली होईल. प्रिया धक्क्यानेच खाली बसते. इकडे सायली अर्जुनला विचारते की काय झालं, तेव्हा अर्जुन सांगतो की प्रिया खूप आपल्याला टाळाटाळ करत होती ना चौकशीसाठी, आता तिला यावंच लागेल, सायकोलॉजिस्टसमोर तिला यावंच लागेल आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही द्यावी लागतील. ती स्वतःला खूप हुशार समजत होती ना, पण आता मी तिचा डाव तिच्यावरतीच उलटवणार आहे. सायली म्हणते, आता तरी तिचा खोटेपणा सर्वांसमोर उघडा पडेल ना, मी या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहते. अर्जुन म्हणतो, नक्कीच. प्रियाची बॉडी लँग्वेज ॲनालिसिस करताना त्या सायकोलॉजिस्टला लगेच लक्षात येईल की प्रिया खोटं बोलतीये. ते तेव्हा तसं तिला जाणू देणार नाही, पण त्यांच्या रिपोर्टमध्ये हे नक्कीच असू शकतं. आता प्रियाचा गेम संपणार. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायली चैतन्याला सांगतो की फॉरेन्सिक रिपोर्टच्या माहितीनुसार विलासच्या मर्डरची वेळ आहे 8:30. सायली म्हणते, पण माझ्या जीवाला धोका आहे मधुभाऊंपासून, असा विलासचा मेसेज तर विलासच्या मर्डरनंतर आला होता. आता दामिनीने सुद्धा प्रियाला पुन्हा बोलवून घेतलेला असतो आणि पुन्हा तिचं स्टेटमेंट ती ऐकत असते. त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की विलास मेल्यानंतर प्रियानेच विलासच्या मोबाईलवरून मधुभाऊंमुळे माझ्या जीवाला धोका आहे असा मेसेज केलेला असतो. तेव्हा दामिनी खूप आश्चर्यचकित होते आणि प्रियावरती ओरडते, अगं मूर्ख मुली, विलास मेला आधी आणि त्यानंतर तू पोलिसांना मेसेज केलायस. ती कपाळालाच हात लावते. आता इकडे अर्जुन म्हणतो की मेसेज करणारी व्यक्ती एकदा सापडली म्हणजे मधुभाऊ सुटणार. सायली म्हणते, आणि आपण जिंकणार. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.